वेलकम टू माय ब्लॉग। तो चलिए शुरू करते हैं। तर नाही का मी मागच्या ब्लॉगमध्ये काहीच बोलले कारण की तो फर्स्ट ब्लॉग मी गावाला असतानाच एडिट करून ठेवलेला आणि आत्ता अपलोड केला। आईस्क्रीम खाल्लं तर आवाज काही लगेच चेंज झाला। आता हा सेकंड ब्लॉग आहे, म्हणजे मी असं डे 1 डे 2 डे 3 तसं आम्ही 8 दिवस राहिलेलो। मग मला माहीत नाही मी एवढं शूट केलं आहे का नाही, का किती दिवस राहिले ते पण लक्षात नाही, माझे 7 दिवस राहिलेलो का 6 का 8 लक्षात नाही नक्की। तर आम्ही ट्विनिंग केलं तर मावशी मी आणि मोनूनी, आणि हे मावशी आणि मम्मीचं काय चाललेलं फोटो फोटो फोटो। ही दुसरी मावशी, एक विशालची मम्मी एक माझी मम्मी, हा सागर आणि काका। तर हा डे 2चा ब्लॉग आहे। विशालला बाळ झालं, मग आम्ही आत्ता झालतो, मग त्याचं बारसं होतं बाळाचं, मग आम्ही नाव ठेवायला गेलो बाळाला। नाव ठेवायला नॉट नाव ठेवायला। सांग कुठं चाललंय आपण, सांग। अगं पण ते दिसत नाही आम्ही बारशाला चालले। रेल्वेच आहे का ते? खाली जायचं। काय पण बोलाल नको, तुम्हालाच घेते लय बोलताय। राक्षस नाही खाली हे बघ किती जवळ बाबा इकडची भारी मस्त मस्त वाटते। काय भारी वाटते। किती लावायचे वाटतं अजून मम्मी इकडे बघायला लागलं की म्हणजे इकडचं घे, इकडे बघायला लागलं की हे बघ इकडे गप्प बसा राहू द्या, इकडे दिसतंय आम्हाला। हा तर बोला, तुमच्याकडेच कॅमेरा करणार बोलायला लागलाय। आलं का? संपली शेत हा ना गावाला। मग आम्ही पोहोचलो, मग इथे छान चिंचेचं झाड होतं, मग फोटो काढून म्हणलं मावशी हे बाळाचं नाव ठेवले बघा काय ठेवलंय पुढे, आणि ही बाळाची मम्मी आणि ही माझी व्हिडिओ हा घेतला चल हा घाल 2 मिनिट राहिला म्हण की अनुराधाचं नाव आणि जोरात मार लागला नाही शीतलला आता तिकडे पाठीमागे आता विरा येतो तुला फिरायला मी हे काय झालं 1 मिनिट 28 सेकंद झाले ग, छान झालं। नीट हलवा पहा ना।
बाळाचं नाव काय? आवरा आवरा, काही लाजू नका आता. हा आता घेतील की, आता परत नाव पण घ्या. हिरवं लिंबू बारसं, विशाल रावांच्या बाळाचं आज आहे बारसं. आता विशालचं नाव घेताना व्हिडिओ नाही काढला, कारण की मीच त्याला नाव सांगायला गेले की हे नाव घे. ही आमची लाडकी चिंगी. तर मग झालं बारसं आलं आम्ही. आमच्या मागे लागून लागून गुड्डी आली आमच्यासोबत. गुड्डी वर्षाची बहीण, वर्षा विशालची बायको. मम्मी, आजी आणि मावशी सांगलीला चाललेल्या. अजून पाहुणे तिकडे दुसरे त्यांच्याकडे. काय नाही, त्या तिघांना लय फिरायच्या हौसे म्हणून गेले त्या. एसटी स्टँडला नको आता, राहू दे, परत सीट खाली घ्या. प्रथमेश पायऱ्यांवर नको बसू. काय परत्या असं बसतात पायऱ्यांवर. लय पक्षी बसलेत काय तिथं. तिकडं आंबे नाही आले, तिकडं खालच्या आंब्याला का ते नाही म्हणले का यंदा. कोणाची होती ती? पवन त्यांची होती ना. नाही परत्या कार्तिक धर्म पुढचा. कुठे चाललाय? तर हा आमचा सागरने नवीन ट्रॅक्टर घेतलाय. मी असं का करते का? काय गुड्डे गेला. मावशीने माझ्यासाठी 4 पेरू आणलेले. म्हणजे मी एकटे नाही खाल्ले, मी दिले बाकीच्यांना पण. हा शिव. काय कच्चे काढते काय? काढले. हा मग किती मस्त. पुढे मोने पुढे. हा वर वर हात कर. दाबी पुढे. हा तिथे. हा त्यो. दोन्ही पण पाडायला आली ती. बघ कसं इकडच्या आंब्यासारखा झाला. त्याला नाही दिसला पिकलेला म्हणे. झाडाला पिकला ना, छान होतंय. मावशी झाडाला पिकलेले आंबे दिसलेले, तिने ते माझ्यासाठी काढायला लावले. मला खूप छान वाटलं.
इकडे बघून बघ. कुणाला नाचून दाखवते? ही जी आम्हाला नाचून दाखवत होती ती गुड्डी, ती रडून रडून मागं लागून आलती आमच्या आणि फुल ऑन एंटरटेनमेंट करत होती आमची. नेक्स्ट व्हिडिओमधला पवन. बांधतोय, बांधतो. काल सागर नव्हता. वा बाहेर वा. मम्मी आणि मावशी तिकडून चाललेल्या, म्हणजे त्या साईडनी ह्या साईडला येत होत्या. मग त्यांना म्हणा मी जेवतो तिकडून तिकडून, आणि ना त्या खाऊन आल्या म्हणून त्या जेवत नव्हत्या. का त्या लेट आल्या मग नंतर जेवणार होत्या माझ्या लक्षात नाही आता, पण असंच काहीतरी होतं. आणि असं आम्ही रोज रात्री असं एकत्र जेवायला बसायचो. दुपारी पण बसायचो, पण कधी बाहेर गेलो तर नव्हतं बसत. पहिल्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल तुम्ही, त्याच्यात पण मी काय बोललेच नाही. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.